नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। सायन कोलीवाड़ा से वार्ड 176 में चुनावी तैयारी तेज। हर्षदा गजानन पाटिल मैदान में। आगामी महानगर पालिका चुनाव को लेकर सायन कोलीवाड़ा क्षेत्र में राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। वार्ड नंबर 176 से उद्धव ठाकरे गुट की शिवसेना की ओर से हर्षदा गजानन पाटिल चुनावी मैदान में उतरने की तैयारी कर रही है। हर्षदा गजानन पाटिल ने हमारे संवाददाता से बातचीत में क्षेत्र में विकास न होने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि सायन कोलीवाड़ा में लंबे समय से सड़कों की खराब हालत, आवागमन के रास्तों की समस्या और गटर व्यवस्था की बदहाली बनी हुई है, जिससे स्थानीय नागरिकों को रोजमर्रा की परेशानियों का सामना करना पड़ रहा है। उन्होंने कहा कि यदि जनता ने उन्हें मौका दिया तो वे इन बुनियादी समस्याओं को प्राथमिकता के आधार पर हल करने का प्रयास करेगी और क्षेत्र के समग्र विकास के लिए काम करेगी। तो आइए देखते हैं क्या कुछ कहा हर्षदा गजानन ने। मैडम नमस्कार। MKT न्यूज़ 24 से नवल किशोर सर, ये बताइए आप जो अभी जो महिला खाते साहब चुनाव लड़ रही है, किन किन मुद्दों पर लड़ रही है? पहला मुद्दा तो है कि हमारा स्वच्छता। हमारे यहाँ पे पता है आपको कि कोई काम नहीं हुआ है। 10-12 साल यहाँ पे नगर सेवक थे, विरोधी पक्ष नेता थे, वो 5 साल उनका वार्ड है ये। लेकिन आप जाके देखिए, आज ही हम प्रचार करके आए दुर्गाचार टॉयलेट 1.5 महीने से तोड़ के रखा है, लेकिन बनाया नहीं है। रास्ते का हल भी वही है। अगर हम लोग नगर सेवक पद के लिए है तो नगर सेवक पद का एक अर्थ है, न माने नल, ग माने गटर और र माना रास्ता। बट वो उनको ज़रा पूछेगा, उनको पता है क्या उन्होंने क्या किया है। ये 3 वर्ड के लिए उन्होंने क्या किया है। 3 साल 5 साल प्लस 3 साल उनके पास में थे। उन्होंने विरोधी पक्ष नेता रह के उन्होंने क्या उनके वार्ड का विकास किया है। सवाल विरोधी पक्ष का नहीं मैडम। हाँ, सरकार आपकी महानगर पालिका की शिवसेना की सरकार। बट वो नगर सेवक उनका है ना स्टैंडिंग यहाँ पे। अगर हमारे पास फंड नहीं रहेगा तो हम कैसे काम करेंगे। आप हमको चुन के दीजिए, हम आपका काम करेंगे। अच्छा सर, आपसे सवाल है कि जब महानगर पालिका की चुनाव हुई 217 में और आप जीत कर किया है, नहीं फिर नहीं, विरोधी पक्ष नेता रवि राजा जीते। नहीं, इस वार्ड से रवि राजा जीते। मैं 134 वोट से जब भी हारा था, मैं सेकंड नंबर में था। शिवसेना पार्टी में है। उद्धव साहब ठाकरे की जो पार्टी थी 2017 में जो है सो युति करके लड़े थे, जिस युति को 2017 के बाद निरस्त कर दिया गया। नहीं, युति नहीं थी 17 में। आप मालूम शिवसेना की सरकार थी ना। मैं बोल बरं, मला सांगा, आता या विभागामध्ये या वॉर्डमध्ये जवळजवळ तुल्यबळ उमेदवार उभे आहेत. हा तुल्यबळ उमेदवारांच्या माध्यमातून तुम्ही सामोरं लोकांना जाताना कशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत काय? बाहेरचे नगरसेवक असल्या कारणाने सर्वांची प्रतिक्रिया हेच येत आहे की तुम्ही इथले स्थानिक आहेत. मी इकडे गेले 25 वर्ष मी समाजसेवा करतो. गेल्या टायमाला पण 134 मतांनी पडलो आहे. आता मी माझ्या घरात ॲम्ब्युलन्स आहे, मी लोकांना रक्त देतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हॉस्पिटलची सुविधा देतो, ॲम्ब्युलन्स घरपर्यंत पोचवतो. माझ्याकडे वैकुंठ रथ आहे आता. अनिल देसाई साहेबांनी वैकुंठ रथ दिला आहे. हे जे नगरसेवक होते मागचे 30 वर्ष नगरसेवक आहेत, त्यांनी कधी एक ॲम्ब्युलन्स घेतली का विचारा? नाही. इकडे विकास कामं आणि ज्या जिकडे थोडेफार विकास करायचे होते मी विकास केलेले आहेत. बुद्ध विहारासारखे, मंदिरासारखे, या सर्व गटर लाईनसारखे मी खासदार फंडातून कामं केलेली आहेत. चला माझ्याकडे तुम्ही बघा की ह्यांची एकही आज 1.5 महिन्यापासून एक टॉयलेट तोडून ठेवलेलं आहे. लोकांना संडासची व्यवस्था नाही आहे. 1,500-2,000 झोपडपट्टी आहेत. जर तेच बोलतो आम्ही 5 वर्ष गेले, तुम्ही नगरसेवक होते इथे, 5 वर्ष तुम्ही विरोधी पक्ष नेते होते, मग काय केलं? लोक विचारतायत त्यांना, आम्ही नाही विचारत. तरी पण लोक विकासासाठी आम्हाला मतदान करणार आहेत. यावर्षी मशालशिवाय कोणी आहे नाही. आणि शिकलेले सुशिक्षित आहेत, शिक्षिका आहे, 8 वर्ष शिक्षिका होते. आम्ही असं नाही आम्ही घरातून पकडून आणलेली एक कार्यकर्ते आहेत त्या. जूनियर कॉलेज प्लस सेकंडरी सेक्शन. देखिए भाई साहब नमस्कार, ये हमारे उत्तर भाई हैं, इनसे पूछे कभी हमने उनको गैर उग्र या उत्तर भारतीय कभी पूछे, साथ में रखते हैं, साथ में काम करते हैं, साथ में रहते हैं हम। क्या पैसा देके लोग लाए नहीं है, हमने काम किया है जब वो हमारे साथ में जुड़ गए। तो साथ ऐसे है, हम लोग टैक्सी वाला, हम लोग 25-30 जन अगर वह जरूरत पर 2-4 घंटा 3 घंटा समय निकालेंगे, लड़ जाते हैं सबसे जो हम लोग को भी। कुछ और क्रमांक 176 मधून
शिवसेनेतून उभाटा या गटातून आपण उभे आहात नगरसेवेसाठी महिला फॅन बंद करा, लाईट चालू आणि 3 तारखेपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आपणही पहिल्यांदाच आहात. आपल्याला कसं जाणवतं लोकांच्या काय समस्या समोर येत आहेत आणि काय समस्या घेऊन आपण जात आहेत? जरी माझं इलेक्शन हे पहिलं असेल तरी पण मी इथे 8 वर्ष गेले या प्रभागात माझ्या वडिलांसोबत मी काम करते आहे. मी इकडची युती विधानसभा समन्वयक म्हणून मी कार्यरत आहे गेले 8 वर्ष. मी 8 शाखांनी माझ्या 8 शाखा येतात शिवसेनेच्या प्लस सायनकोळीवाड्याच्या. समस्या झालं तर आपल्या इथे पाणीचा समस्या आहे, संस्कृतीचा समस्या आहे. सगळ्यात मोठं आपल्याकडे स्वच्छता, गटर नाले वगैरे झाले त्या सुविधा आपले साफ होत नाही, कचरा उचलला जात नाही आपल्या इथे. ह्या एक आपल्या समस्या आहेत. तसेच आता दुर्गाचाळ वगैरे आम्ही जाऊन आलो, तिकडचे गटर लाईन्स असतील किंवा काही असतील ते बनवले नाही आहे. गेले 10-12 वर्ष तिथे नगरसेवक होते त्यांचे. सगळ्यात मोठी गोष्ट तर गेली 5 वर्ष त्यांचे जे नगरसेवक निवडून आले ते विरोधी पक्ष नेता होते. त्यांच्याकडे किती फंड असतात का काय असतं तो विचार करा, पण त्यांनी त्याच्या विकासाची कामं काहीही केलेली नाही आहेत. नगरसेवक कशासाठी असतो? न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, ड म्हणजे रस्ते, पण यातल्या तिन्हीपैकी आमच्या इथे काही विकास झालेला नाही आहे. आपण पुढे ह्या विभागामधून जेव्हा तुम्ही नगरसेवकेसाठी उभे आहात, जेव्हा तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला इथल्या काही विकासासंदर्भात काय योजना तुम्ही आखलेल्या आहेत का? महिलांसाठी आपण महिला ज्या महानगरपालिकेतर्फे आपल्या ज्या योजना येतात महिलांसाठी त्या त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. बचत गट झाले, तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण कॅमेऱ्याची व्यवस्था करू शकतो. तसेच आपली स्वच्छता हा माझा स्वतःचा आवडीचा विषय आहे, कारण की आपण बघतो आपण आपल्या घरात कचरा कुठेही टाकत नाही. त्यामुळे आपण पब्लिकलाही सांगायचं आहे, जनतेलाही सांगायचं आहे की कचरा रस्त्यावर किंवा कुठे बाहेर नाही टाकायचा. आपण कचऱ्याच्या डब्याची व्यवस्था करू, रोज कचरा उचलला त्याचा आपण बंदोबस्त करू. दुसरं एक विषय आहे आरोग्याविषयी. आपण काय योजना आरोग्याविषयी बोलायचं झालं तर माझे वडील गेले 25 वर्ष आपल्या शिवसेनेत कार्यरत आहेत. ते रोज 2 तास सायन हॉस्पिटलला असतात. तुम्ही पब्लिकमध्ये जा, कोणालाही विचारा, सायन हॉस्पिटलमध्ये असं मोठंही नाही. आम्ही वर्षातून 2दा आम्ही ब्लड डोनेशन करतो. मी स्वतः वर्षातून 2दा ब्लड डोनेशन कॅम्प करतो वयाच्या 18व्या वर्षापासून. आज मी 30 वर्षाची आहे. शिक्षणाविषयी काय योजना आपण शिक्षणाविषयी म्हटलं तर एकही मुलगा शिक्षणा वाचून राहिला नाही पाहिजे. आज आदित्य साहेबांची एक संकल्पना आहे की ज्युनियर KG ते 12वी आजपर्यंत आपली BMCची स्कूल्स 10वीपर्यंत चालत होते. त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट आणला आपल्या इथे की CBSE स्कूल झाले, मुंबई पब्लिक स्कूल झाले. आपल्यामध्ये फक्त पहिला मराठी इंग्लिश मिडियम नव्हतं, आज कित्येक सेमी इंग्लिश वर्ग चालतात. आज बघा शिवसेनेची सत्ता असून सुद्धा मराठी शाळा BMCमधल्या किंवा महानगरपालिकेमध्ये बंद दादा पण टक्का थोडा घसरल्या कारणाने ते बंद पडलेत, पण आपण त्याच्यात इम्प्लिमेंट करतोय. लोक इंग्लिश शाळेकडे वळले, त्याचं मेन पॉईंट ते आहे. त्याच्यामुळे आपण तीही सुविधा दिलेली आहे. तसंही आता आपण सत्तेत आलो यावर्षी BMCमध्ये तर आपण ज्युनियर KG ते 12वी ही संकल्पना आपण अंमलात आणणार. पण महिलांसाठी काही विशेष योजनांचं काय काही नियोजन? महिलांसाठी आपण रोजगार मिळावे, तसेच बचत गटामार्फत आपण जे घर बसून महिला काम करू शकतात, स्वयंरोजगार त्यांना निर्मित होऊ शकतो. आपण या सर्वासाठी प्रयत्न करतो.